आज आपण महाराष्ट्रीयन किचनमध्ये राजमा चावल कसं बनवायचं ते पाहूया. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. तुम्हाला राजमा कधी करायचे त्याच्या आधी रात्रभर सकाळी करायचं असलं तर भिजू घालायचं आहे. मी रात्री केलं होतं, सकाळी भिजू घातलं होतं. त्याच्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे आहे आपल्याला. आता तेजपत्ता, मीठ आणि लवंग, दालचिनी वगैरे घालायचं आहे आणि 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता मसाला बनवायला घेऊ. तेल टाकलं आहे पॅनमध्ये आणि 2 मोठे मोठे कांदे मी असे मोठे मोठे कापून घेतले आहेत. 8-10 पाकळ्या लसणाच्या. सोनेरी कलर येईपर्यंत त्याला आपल्याला तेलामध्ये परतायचं आहे. 2 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत, ह्याच्याने फ्लेवर छान येतो. आणि मी 3 मोठे टमाटे घेतले आहेत, लाल पिकलेले घ्यायचे आहेत. आणि वरून थोडंसं मीठ टाकलं आहे, म्हणजे मसाला आपला लवकर तेलामध्ये परतला जातो. आणि अद्रक असं मी खिसून घातलं आहे, म्हणजे मिक्सरवर वाटताना प्युरीमध्ये असे मोठे मोठे चंक्स राहत नाहीत त्याचे. पाहू शकता. असं मॅश होईपर्यंत आपल्याला छान मसाला भाजून घ्यायचा. त्याला थंड व्हायला ठेवलं बाजूला. तोपर्यंत आपल्या राजमाला 3-4 शिट्ट्या आल्या होत्या, पाहू शकता तुम्ही. तुमच्या कुकरच्या शिट्टीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण जिरा राईस करायला घेऊ. आता मी तूप घातलं आहे. वाटीभर तांदूळ स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेतले आहे. तुपामध्ये जिरे, तेजपत्ता, दालचिनी घातली आहे आणि 1 चक्री फूल. खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीचे कमी जास्त करू शकता. आणि 1 मिनिटभर तांदूळ चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहे. आणि गरम पाणी घातलं आहे. 1 वाटी तांदळासाठी मी 1.5 ग्लास पाणी घातलं आहे. आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. 1 उकळी आले की आपल्याला कुकरचं झाकण लावून 1 शिट्टी 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे मीडियम गॅसवर. आता भाजीची ग्रेव्ही बनवायला घेऊ आपण. मी त्याच पॅनचा वापर केला आहे, तुम्ही दुसरी पण घेऊ शकता, कढई वगैरे. ह्याच्यामध्ये आपण बेसिक मसाले, लाल तिखट, हळद घालून घेऊ. काश्मीरी लाल मिरचू, काळं तिखट, तुम्हाला जेही मसाले आवडतात तुमचे ते. आणि ही पेस्ट वाटून घेतलेली आपण कांद्या टमाटरची मिक्सरवर, ते घालून घेऊ. मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान मसाला परतून घ्यायचा आहे. मसाल्याच्या रेसिपीचे कुठल्याही हेच आहे की मसाला छान परतला पाहिजे, तरच ग्रेव्हीची भाजी छान बनते. पाहू शकता. इथं तुम्ही तेलाचा वापर वाढवू शकता, मी कमीच केला आहे. इथं कसुरी मेथी घातली आहे मी, हातावर असं चोळून. छान येतो फ्लेवर कसुरी मेथीचा, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि इथं राजमा मसाला घातला आहे, तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घाला, तुम्हाला जोही आवडतो. नसला घातला तरी एवढा काही फरक पडत नाही, कारण आपण खडे मसाले राजमा उकडताना घातले आहे त्यामुळं. आणि थोडंसं मसाले आपले जळू नये म्हणून थोडं पाणी घालून घेतलं आहे. गरम पाणीच घालायचं भाजीमध्ये, नाहीतर भाजीचं टेस्टमध्ये बदल होतो. थंड पाणी घातलं तर चव लागत नाही. मसाला असा छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला. मी भाजीमध्ये तेल कमीच घातलं होतं, त्यामुळं असं म्हणजे तेल दिसत नाही, पण पाहू शकता पॅनला आता मसाला चिटकत नाही, सुटला आहे. या स्टेजला येईपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. मी त्या पॅनमधला मसाला राजमामध्ये घातला आहे. आता आपल्याला उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तुमच्या आवश्यकतेनुसार ठेवा, घट्ट पातळ तुम्हाला किती घट्ट पाहिजे ते. वरून थोडंसं मी गरम पाणी घातलं आहे आणखी. चवीनुसार मीठ आपण राजमा उकडताना पण घातला होता, मसाल्यामध्येही घातला होता, त्यानुसार घाला. वरून खूप सारी कोथिंबीर घालायची आणि छान एक उकळी मारून घ्यायची. आपला राजमा तयार झालेला आहे. माझ्या रेसिपी आवडत असतील तुम्हाला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कुठल्याही स्टेजला जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.